हाय गाईस, तर आम्ही शेवटी आहे ना पाणीपुरी खाऊन मस्त अमोलची वाट बघून राजने बसलो बरं बराच वेळ. मग त्यानंतर अमोल आला. मग आम्ही रस प्यायला गेलो बरं. रस पिण्यासाठी आहे ना अमोलने जाऊन सांगितलं रसवाल्यांना की बाबा आमचे 3 रस द्या म्हणून. तर राजने काही रस पिला नाही. राजने खाल्ली आईस्क्रीम. आणि त्यानंतर बघा मी जयेशला गॉगल घेतला. जयेश असा मटकत होता ते गॉगल बघून, म्हटला मला खूप आवडतं. आणि अमोल बघत होता, बघ वेट करत होता. आवर लवकर, ती पप्पाच्या फोनवर फोन येत आहेत. मी म्हटलं अरे ते रस तर येऊ दे, रस पिल्यावर जायचंच आहे आपल्याला. मग शेवटी आहे ना फायनली खूप सारा वेट केल्यानंतर आणि मी काय केलं, लगेच स्वेटर घालून घेतलं बरं, कारण की तिथं खूप थंडी होती आणि त्यांनी सांगितलं होतं की पुढे जाताना तर खूपच थंडी वाजेल. तर मग आम्ही शेवटी ना रस प्यायला सुरुवात केली. मस्त रस होता बरं तिथलचा, पण ते तारा पान सेंटरवाला नव्हता, हा दुसऱ्या ठिकाणी पिला आम्ही. एवढा खास नव्हता पण छान होता. मग शेवटी न रस पित पित मी विचार करत होते वा किती भारी लागेल. मग नंतर विचार केला अरे आपल्याला खूपच थंडी वाजणार आहे आता तिथे गेल्यावर. पण म्हटलं जाऊ दे आता काही हो, आपण पिऊन जा, कारण की नंतर आपल्याला प्यायला भेटणार नाही रस. आजच्या दिवसच आहोत आपण. मग मस्तपैकी असा रस पे माझा एकदम क्यूट लुक दिसत होता बरं गाईस त्या दिवशी. मग जयेश पण पित होता. जयेशला सगळेजण म्हणत होते फटाफट पी, आपलं उशीर होईल. मग राजने त्याला थोडी हेल्प केली बरं, प्यायला दोघांनी मिळून पिला रस. मग नंतर फायनली आम्ही गाडीवर बसलो. मग आम्ही तिघंजणं गाडीवर बसलो होतो, मी, राज, जयस, अमोल. आणि बघा अमोल किती क्यूट दिसतोय. माझ्या कॅमेरामध्ये त्या दिवशी काय इफेक्ट होता काय माहिती, आम्ही सगळे छानच दिसत होतो. मग त्यानंतर आम्ही रोडला लागलो बरं. रोडला एवढा अंधार होता, काहीच नव्हतं आजूबाजूला, कारण की खेडेगावाचा रस्ता होता, त्यामुळे आम्ही एवढं घाबरत होतो. मग आणि रस पिल्यामुळं अशी थंडी वाजत होती ना, आम्हाला पूर्ण अंगात अशी हुडहुडी भरली होती. म्हटलं अरे यार उगाच रस पिला. मग 15-20 मिनिटांनी आम्ही ना घराच्या रस्त्याजवळ आलो बरं. आणि मग घर आलं बरं. त्याच्यानंतर घराच्या बाहेर म्हणजे असं उतरलो. त्या दिवशी त्या माझ्या बहिणीची मुलगी म्हणते हाय माऊ बरीस का तू. मग आतमध्ये गेलो आम्ही. पूर्ण अंधार होता. आत गेल्यावर आहे ना थोडा उजेड पडला बरं. मग मी तिला आहे ना, तिने मला किस दिली बरं अगोदर लाडाने. मग आहे ना नंतर तिला म्हटलं मी मला दे कॅमेरा लावल्यावरती. म्हणते मी नाही देत कॅमेरासमोर. मग मीच शेवटी घेतली. मग नंतर मी बहिणीच्या मुलीला भेटल्यावर मग बहिणीला भेटायला गेली बरं. तिची एंगेजमेंट आहे, ती मस्त मेहंदी काढत होती. 1 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत मेहंदी चालू होती त्यांची. म्हणजे बापरे, त्या काय एवढ्या परफेक्शनिस्ट नाही. तरी पण हे बघा मम्मी पप्पाचं घर म्हणजे किचनमध्ये एवढा पसारा पडला होता. तर म्हटलं ठीक आहे बाबा. मग नंतर मी ना माझी हुडी काढून टाकली आणि राज बघा कसं वाकडं दाखवतोय बरं आता, की करून म्हणजे मी आलो बघा इथं. त्यानंतर आहे ना मम्मी पप्पाचं बघा किचन कसं तरी सिम्पल साम्पल पण छान असं. मग त्यानंतर पप्पाचं आहे ना हॉल, हे बेडरूम आहे बरं साधं, म्हणजे पप्पानी गावाकडं छान बांधलं तसं नॉर्मल असं, त्यांना घरकुल भेटलं होतं. तर त्यानंतर आहे ना समोरचं हॉल. तर हॉलमध्ये आहे ना हे तिघंजण जेवायला बसले, माझ्या बहिणीचे हस्बंड आणि माझे मुलं. त्यानंतर आहे ना आम्ही पण जेवण केलं, कारण की आम्हाला पण खूप सारी भूक लागली होती, गप्पा मारत हसत खेळत असं. मग जेवण केल्यानंतर आहे ना आम्ही खूप साऱ्या गॉसिप केल्यावर इकडच्या तिकडच्या सगळ्या. आणि गॉसिप केल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे बहिणी बहिणी असल्यावर कशा गॉसिप होतात. तर गाईज आपला व्हिडिओ आवडला असला लाईक करा आणि